कोल्हापुरातील सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कोल्हापूर ते पंढरपूर या पायी सुगंधी दिंडीचं आज कसबा बावडा इथं आगमन झालं। आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत दरवर्षी लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी तन मन धन अर्पण करत पायी पंढरपूरची वाट चालत असतात। ही दिंडी देखील पंढरपूरकडे निघाली आहे। कसबा बावड्यात ही दिंडी आल्यानंतर डी.वाय. पाटील समूहाच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांनी या दिंडीचं स्वागत केलं। यावेळी सहभागी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांच्यासह दिंडीत सहभागी वारकऱ्यांसोबत शांतादेवी पाटील यांनी संवाद साधत चर्चा केली। श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अक्कासाहेब सांगवडेकर, श्री विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, रामराया सांगवडेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, मिलिंद पाटील, पवन साळुंखे, धनाजी गोडसे, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते।